Hello students, welcome you all. In the last topic of applied science, chemistry, that is fuel. Very important topic. You are quite familiar with the term fuels. The name of topic is fuels and combustion. Okay, so you are quite familiar with the word fuels. And what do you mean by combustion? That you all heard about the word combustion. So in today's lecture, we will discuss about fuels. What do you mean by fuel? Which substance is called as a fuel? This is the last topic, which is for 12 marks in exam. साधारणतः 12 मार्काचा टॉपिक आहे fuels and combustion. मग आता fuel म्हणजे काय? पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे आपण जे वापरतो डे टू लाईफ मध्ये, पेट्रोल झालं, डिझेल झालं, केरोसिन झालं किंवा कोल सॅम्पल झालं, वूड सॅम्पल आपण वापरतोय, त्यांना आपण फ्युएल म्हणतो. मग कुठल्या सबस्टन्सला फ्युएल म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्युएल? बरोबर, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग पेट्रोलला का फ्युएल म्हणायचं, डिझेलला का फ्युएल म्हणायचं, वॉटरला का फ्युएल म्हणायचं नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. तर मग एक जनरल डेफिनेशन काय आहे? फ्युएल मीन्स व्हॉट, विच सबस्टन्स इज कॉल्ड एज अ फ्युएल. जो substance which when react, fuel म्हणजे काय? Substance which when react with oxygen produce heat. Substance which when react with oxygen produce heat, that substance is called as a fuel. That reaction of any substance with oxygen is called as a combustion reaction. Reaction with oxygen. A combustion reaction is a reaction of fuel with a oxygen. We can say combustion means reaction with oxygen which produce heat. So fuel is what? Fuel is any substance which on combustion, which on reaction with oxygen produce heat energy. Heat energy. That substance is called as a fuel. So definition of fuel is a combustible substance which during combustion produce large amount of heat energy. That substance which on combustion, which on reaction with oxygen produce large amount of heat, that substance is called as a fuel. आता तुम्हाला जनरली नाव माहिती आहे, पेट्रोल हे फ्युएल म्हणून वापरतो, कारण पेट्रोल ज्यावेळेस ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, म्हणजे पेट्रोलची ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते, म्हणजे कंबशन रिएक्शन मध्ये पेट्रोल पासून काय मिळतं आपल्याला? एनर्जी मिळते. पेट्रोल झालं, सॉरी, पेट्रोल झालं, डिझेल झालं, केरोसिन झालं, these are the substance which on combustion produce a large amount of heat, and such a substance is called as a fuel. आपण जे फ्युएल मिळतंय आपल्याला, पेट्रोल झालं, डिझेल झालं, केरोसिन झालं, वूड सॅम्पल झालं, ते डिफरंट स्टेट मध्ये असतं. सॉलिड, लिक्विड, गॅस. काय आपल्याला ऍज आपण यूज करतो, काही नोट आपल्याला प्रोसेस करावं लागते. सो दॅट फ्युएल इज क्लासिफाइड on the basis of their occurrence, on the basis of their physical state. They are classified into two types broadly. First is depending on their occurrence, म्हणजे कुठे मिळाले, where they occur. Depending on their occurrence, they are classified, and depending on the physical state, also we classify the fuel. So when we say depending on the occurrence, it is classified into two types. Primary fuel, which is also called as a natural fuel. Natural म्हणजे काय?
आपल्याला जे काही फ्युएल मिळते नेचरमध्ये तिथून मिळते, जसं मिळतंय तसं आपण यूज करतो डायरेक्टली. तेव्हा कुठलीही प्रोसिजर आपण करत नाही, कुठलीही ट्रीटमेंट आपण करत नाहीये. म्हणजेच काय, फ्युएल विच आर फाउंड इन नॅचरली, दॅट मीन्स इन नेचर, अँड दे आर यूज डायरेक्टली विदाउट ट्रीटमेंट, सच अ फ्युएल इज कॉल्ड एज अ प्रायमरी फ्युएल. म्हणजे काय, त्यात आपण कुठलीही ट्रीटमेंट करत नाही, डायरेक्ट आपण त्याला यूज करतोय. फॉर एक्झाम्पल, कुठलं एक्झाम्पल येईल, वूड सॅम्पल, लाकूड असेल, डायरेक्टली आपण काय करतोय, त्याला कट करतो, डायरेक्टली यूज करतोय. बर्न केलं काय आपल्याला काय मिळते, हीट मिळते, बरोबर. नंतर आपल्याला मिळते कोल सॅम्पल, त्याला आपण डायरेक्ट यूज करतोय विदाउट एनी ट्रीटमेंट, डायरेक्टली आपण हिट केलं, त्यात पासून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते, बरोबर. नंतर तुमचा नॅचरल गॅस असेल, नॅचरल गॅस तो तुम्ही डायरेक्टली यूज करताय विदाउट डुईंग एनी ट्रीटमेंट. देन पेट्रोलियम गॅस, तो पण तुम्ही डायरेक्टली यूज करताय विदाउट डुईंग एनी ट्रीटमेंट. सो दीज आर द प्रायमरी फ्युएल. डायरेक्ट यूज करतोय, कुठली ट्रीटमेंट त्याच्यावर आपण करत नाही, ऍज इट इज ते फ्युएल आपण यूज करतोय, दॅट इज अ प्रायमरी फ्युएल. सेकंड टाइप इज आर्टिफिशियल. नेम इट्स डिपेंडिंग आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड का, इथे अर्थ आर्टिफिशियलचा अर्थ काय, थोडासा सेकंडरी अर्थ एक्सपेक्टेड आहे. सेकंडरी फ्युएल म्हणजे काय, की जे प्रायमरी फ्युएल आपल्याला मिळते, जे नेचर मधून मिळते, ते डायरेक्टली यूज न करता त्याच्यावर आपण करतोय, ट्रीटमेंट करतोय. आफ्टर ट्रीटमेंट ऑन प्रायमरी फ्युएल वी गेट द सेकंडरी फ्युएल. प्रायमरी फ्युएल वरती आपण काय करतोय, ट्रीटमेंट करतोय. सो सेकंडरी फ्युएल मीन्स व्हॉट, अ फ्युएल ऑन विच ट्रीटमेंट इज कॅर्ड आउट. म्हणजे ऍक्च्युली दे आर नॅचरल ऑकरिंग सबस्टन्स. हे नॅचरल फ्युएलचा टाइप आहे, पण त्या नॅचरल फ्युएलवरती आपण करतोय नंबर ऑफ ट्रीटमेंट करतोय, आणि ट्रीटमेंट करून आपल्याला मिळते सेकंडरी फ्युएल. समजतंय? म्हणजे काय, दे आर प्रिपेअर फ्रॉम प्रायमरी फ्युएल. प्रायमरी फ्युएल पासून आपण प्रिपेअर करतो. दे आर प्रिपेअर फ्रॉम प्रायमरी फ्युएल, बट आफ्टर ट्रीटमेंट वी गेट द सेकंडरी फ्युएल. आता कुठलं कुठलं फ्युएल असते जे सेकंडरी फ्युएल मध्ये आपण येतोय, आपल्या बघा तुम्ही, तुमचं जे काही कोल सॅम्पल आहे त्या ट्रीटमेंट करून आपल्याला काय मिळतं, चारकोल मिळतं, बरोबर. उडवर ट्रीटमेंट केली, उडवर ट्रीटमेंट केली आपण तर आपल्याला चारकोल मिळतोय. कोलवर ट्रीटमेंट केली आपल्याला कोक मिळते. नंतर जे काय आपल्याला क्रूड ऑइल मिळते, बरोबर, त्या क्रूड ऑइल ट्रीटमेंट करून आपण त्याच्यावर काय सेपरेट करतोय, पेट्रोल सेपरेट करतो, त्याच्यावर आपण डिझेल सेपरेट करतोय, बरोबर. जे काही नॅचरल गॅस मिळतोय, पेट्रोल गॅस मिळतोय, त्यातनं आपल्याला एलपीजी गॅस म्हणतो आपण, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस मिळतोय, किंवा प्रोड्युसर गॅस आपण म्हणतोय. हे कसे सेकंडरी फ्युएल आहे. हे कसे मिळाले, प्रायमरी वरती ट्रीटमेंट करून आपल्याला मिळाले. आफ्टर ट्रीटमेंट वी गेट द सेकंडरी फ्युएल. समजतंय? बरं काय होतं, एकदम कन्फ्युज होता, आणि याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारतात. मॅच द फॉलोइंग, विच इज द प्रायमरी, विच इज द सेकंडरी. सो वूड, coal, natural gas, petroleum gas, we can use as it is, no change, so it is called as a primary. On treatment, after treatment, the primary fuel is converted into secondary fuel. उडवर ट्रीटमेंट केली आपल्याला चारकोल मिळतोय, कोलवर ट्रीटमेंट केली आपल्याला कोक मिळते, आपल्याला जे क्रूड ऑइल मिळते त्याच्यावर आपण ट्रीटमेंट केली, म्हणजे आपण त्याला सेपरेट केलं, आपल्याला मिळते पेट्रोल, आपल्याला मिळते डिझेल. जे आपल्याला पेट्रोलियम गॅस मिळतोय त्यापासून आपल्याला सेपरेट करतो आपण, एलपीजी मिळतोय, प्रोड्युसर गॅस मिळतोय. म्हणजे प्रायमरी फ्युएल आपण ट्रीटमेंट केली त्यात आपल्याला मिळालं सेकंडरी. विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट पण सिंपल आहे, पण स्लाइड कन्फ्युज होता मुलं एक्झाम मध्ये, कन्फ्युज व्हायचं
नाही. एक्झाम्पल तुम्हाला दिलेले एक्झाम्पल प्रॉपरली लक्षात ठेवायचे. कुठले फ्युएल प्रायमरी आहे, कुठले फ्युएल सेकंडरी, प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कुठलंही कन्फ्युजन मला एक्झाम मध्ये तुमच्याकडनं व्हायचं. मी पुन्हा रिपीट करतोय. वूड, कोल, नॅचरल गॅस, पेट्रोलियम गॅस आपण ऍज इट इज वापरतोय, सो दे आर प्रायमरी फ्युएल. सेकंडरी फ्युएल म्हणजे काय, तर प्रायमरी मध्ये आपण काय करतो, काही ट्रीटमेंट करतोय, रिफायनिंग करतोय, एक्सट्रॅक्शन करतोय, आणि त्या ट्रीटमेंट नंतर आपल्याला मिळत आहे, म्हणून ते सेकंडरी फ्युएल. त्याला आपण म्हणतोय आर्टिफिशियल फ्युएल सुद्धा आपण त्याला म्हणतोय. एक्झाम्पल कोणतं आहे, चारकोल, कोक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, प्रोड्युसर गॅस आर द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी फ्युएल. समजतंय, फरक समजलाय. जाऊया आपण सेकंड टाईप. हा होता आपला डिपेंडिंग ऑन द ऑकरन्स, कुठे ऑकर झाला, कुठल्या फॉर्ममध्ये आपण यूज केलाय. सेकंड आहे डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट, म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये की गॅसियस स्टेट मध्ये. देर अगेन क्लासिफाइड इनटू 3 टाइप. सॉलिड स्टेट काय वापरतो आपण, सॉलिड स्टेट मध्ये आपण वापरतोय कोल सॅम्पल, चारकोल, बरोबर, आर द एक्झाम्पल ऑफ सॉलिड फ्युएल. मग सॉलिड मध्ये पण 2 टाइप पडतील, सॉलिड आणि प्रायमरी. सॉलिड बट सेकंडरी. तुम्हाला वरचे एक्झाम्पल दिलेले त्यात तुम्ही सेपरेट करायचं, प्रायमरी कोणतं आहे, सॉलिड कोणतं आहे. वूड प्रायमरी सॉलिड, चारकोल सेकंडरी सॉलिड, कोल प्रायमरी सॉलिड, कोक सेकंडरी सॉलिड. अशा पद्धतीने आपल्या सॉलिड लिक्विड मध्ये सुद्धा बायफर्केशन करता येऊ शकतं, प्रायमरी कोणतं आणि सेकंडरी कोणतं. कसा पण प्रश्न एक्झाम विचारला तुम्ही तयार पाहिजे. ठीक आहे. लिक्विड सॅम्पल कुठले कुठले एक्झाम्पल आहे लिक्विडचे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, आर द एक्झाम्पल ऑफ लिक्विड फ्युएल. गॅसेसचं कोणतं येणार, तुमचं बायोगॅस, बरोबर, नंतर तुमचा येणार एलपीजी गॅस, नंतर येणार तुमचा कोल गॅस, प्रोड्युसर गॅस. विद्यार्थी मित्रांनो, यातल्या बऱ्याचशा टर्म विषयी तुम्ही मागच्या सेमिस्टर मध्ये किंवा स्कूलमध्ये पण शिकला असाल. हा टॉपिक म्हणजे फक्त रिव्हिजन आहे. तुमचं जे काही प्रिव्हियस नॉलेज आहे ते आपण एकदा पुन्हा पॉलिश करणार आहे अकॉर्डिंग टू द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. ऍज अ इंजिनियर तुम्हाला जे काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे त्या गोष्टींची आपण फक्त इथे रिव्हिजन करतोय आणि काही नवीन पॉईंट आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट इट इज क्लासिफाइड इनटू 3 टाइप, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तिचे 3 टाइप पडत आहे डिपेंडिंग ऑन देअर फिजिकल स्टेट. नंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्युएल. आता कुठलाही सबस्टन्स सिलेक्ट करताना आपण काय गोष्टी बघतो, त्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण वाईल सिलेक्शन ऑफ फ्युएल त्या प्रॉपर्टीचा विचार करतोय, दॅट इज इग्निशन टेम्परेचर अँड कॅलोरिफिक व्हॅल्यू. मग इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय, इग्निशन इग्नाइट करतोय, पेट घेतोय, इट इज अ मिनिमम टेम्परेचर, minimum not maximum, it is a minimum temperature at which combustion or that reaction of fuel with oxygen. combustion म्हणजे काय, ऑक्सिजन सोबत त्याची रिएक्शन होते आणि त्या रिएक्शन मध्ये काय मिळते, तुम्हाला हीट मिळते. that reaction is called as a combustion. ज्या टेम्परेचरला तुमच्या फ्युएलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन स्टार्ट होते आणि त्या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय मिळते, हीट मिळते, टेम्परेचर कोणता टेम्परेचर म्हणते, मिनिमम टेम्परेचर. अ मिनिमम टेम्परेचर at which combustion of fuel start or takes place, that minimum temperature is called as a ignition temperature. It is the minimum temperature at which combustion of fuel takes place when firing is once started. एकदा फायर आपल्या समोर नेली किंवा फायरिंग स्टार्ट केली तर कंटिन्युअसली तिची रिएक्शन स्टार्ट होत जाईल, ऑक्सिजन कॅप्चर करेल, हीट जनरेट करेल, ही रिएक्शन कंटिन्युअसली होत राहणार.
आपण बऱ्याचदा गाडीमध्ये बघतोय, आपण जेव्हा किक मारतो किंवा सेल्फ स्टार्ट करतोय त्याला काय होतंय, स्पार्क प्रोड्यूस करतोय. आणि इग्निशन टेम्परेचर आलं ते फायर कॅच करणार, एकदा फायर कॅच केलं तर कंटिन्युअसली बर्न होत राहणार आणि तो पिस्टन अप अँड डाऊन मूव्ह करणार आणि आपली बाईक स्टार्ट करणार या कंटिन्युअसली रन करत राहणार. दॅट इज हाऊ द प्रोसेस टेक्स प्लेस. समजते? मग आपण ज्यावेळेस म्हणतोय इनिशियल टेम्परेचर म्हणजे काय, एक मिनिमम टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला तुमचं फ्युएल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट व्हायला सुरुवात करते. त्या रिॲक्शन मध्ये काय मिळतं, तुम्हाला हीट मिळते. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो म्हणजे काय होतंय, कंबशन होते. मिनिमम टेम्परेचर ॲट विच कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस, दॅट मिनिमम टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ इग्निशन टेम्परेचर. सपोज फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की माझ्याकडे कुठं एक फ्युएल आहे, याचं इग्निशन टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस फॉर एक्झाम्पल. म्हणजे काय होईल, ह्या मिनिमम टेम्परेचर किती आहे, 50 आहे. ज्यावेळेस तुमचा फ्युएल काय करतोय, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतोय आणि त्यातनं काय मिळते, हीट मिळते. आणि समजा मी असं म्हटलं की हे 50 डिग्री सेल्सिअस माझं मिनिमम टेम्परेचर आहे, ज्याला मी काय म्हणतोय, इग्निशन टेम्परेचर. आणि जर आपण 50च्या खाली असलो म्हणजे इग्निशन टेम्परेचरच्या आपलं खाली आपण गेलो म्हणजे आपण म्हणूया 45, 40 किंवा लेस दॅन दॅट, 45 किंवा 40च्या खाली जर आपण आलो आणि आपला फ्युएल जरी ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तरी सुद्धा त्याची रिॲक्शन होऊन जी हीट तयार होते ही रिॲक्शन होणार नाही. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊन जी हीट तयार होते ही काय रिॲक्शन आहे, रिॲक्शन होणार नाही. कधी, बिलो द इग्निशन टेम्परेचर. म्हणजे काय, इवन दो दॅट फ्युएल इज प्रेझेंट अलॉंग विथ द ऑक्सिजन, जरी तुमचा फ्युएल ऑक्सिजनच्या सोबत असला तरी सुद्धा तो ऑक्सिजनच्या सोबत रिॲक्ट करणार नाही. कधी, जर ते इग्निशन टेम्परेचरच्या खाली तुमचं टेम्परेचर असेल. फक्त इग्निशन टेम्परेचर आलं का मग त्याची रिॲक्शन स्टार्ट होईल आणि तुम्हाला हीट मिळणार आहे. बिलो द इग्निशन टेम्परेचर, इवन दो दॅट फ्युएल इज प्रेझेंट with the oxygen, it will not react with oxygen, it will not produce the heat. That is the ignition temperature. समजते? Minimum temperature at which fuel catch the fire, that is the ignition temperature. आता दुसरी महत्वाची प्रॉपर्टी आहे तुमची कॅलोरीफिक व्हॅल्यू. कॅलरी, आपण जे हीट मेजर करतोय ती मेजर करतो आपण कॅलरी मध्ये. किती कॅलरी आपल्याला हीट मिळाली, कॅलरी पर ग्रॅम लिक्विड असेल कॅलरी पर लिटर, कॅलरी किलो कॅलरी, सॉलिड असेल केजी मध्ये कॅलरी पर ग्रॅम, कॅलरी पर केजी, किलो कॅलरी पर केजी, डिफरंट युनिट आहे. मग कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय, एक मिनिमम वेट घेतला आपण, मिनिमम वेट डिफरंट फ्युएलचं. फॉर एक्झाम्पल मी घेतलं 3 फ्युएल घेतले कुठले पण, एक घेतलं फॉर एक्झाम्पल मी पेट्रोल घेतला, पेट्रोल, नंतर घेतला डिझेल, तिसरं घेतलं केरोसिन. तिघांची पण मी काय घेतलं, जे काही युनिट घेतलंय ते कसं पाहिजे, इक्वल पाहिजे. सपोज हे घेतलं मी 1 लिटर, हे घेतलं मी 1 लिटर, हे पण घेतलं मी 1 लिटर. फॉर एक्झाम्पल मी घेतलं एकदम स्मॉल क्वांटिटी 1 ml, 1 ml किंवा 1 ml, कोणतंही पण घ्या, आयदर लिटर किंवा ml, बट इट शुड बी सेम. ते कसं पाहिजे, सेम पाहिजे. आता हे जे युनिट घेतलेले क्वांटिटीज मध्ये, सपोज मी घेतले 1 लिटर. आता 1 लिटर मी काय करतोय, त्याला बर्न करतोय, कम्प्लिटली त्याला बर्न करतोय. म्हणजे काय करतोय, त्याची कंबशन रिॲक्शन करतोय, रिॲक्शन विथ ऑक्सिजन, रिॲक्शन विथ ऑक्सिजन, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. आणि ती रिॲक्शन कशी आली पाहिजे, कम्प्लीट करतोय मी, कम्प्लीट बर्निंग करतोय. आणि कम्प्लीट बर्न केल्यानंतर त्याच्यापासून मला किती हीट मिळते ती क्वांटिटी म्हणजे काय, त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू. जेवढी हीट जास्त मिळणार तेवढं माझं फ्युएल चांगल्या क्वालिटीचं असणार आहे. बरोबर.
So calorific value is an important property of fuel. It is the amount of heat produced by burning or by combustion of unit mass or unit volume of the fuel. हे लिक्विड होतं म्हणून व्हॉल्यूम मध्ये आपण मेजर केलं. If it is solid, then gram or kilogram. We can say unit mass. So calorific value is the amount of heat liberated by combustion of unit mass or unit volume of the fuel. Unit mass आणि unit volume of fuel पासून जी काय आपल्याला हीट मिळते त्याला कम्प्लिटली बर्न करून ती म्हणजे तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू. समजते? मग तुम्ही काय करतात, डिफरंट सबस्टन्सची कॅलोरिफिक व्हॅल्यू काढतात आणि त्यावर तुम्ही ठरवता की कुठला सबस्टन्स ऍज अ फ्युएल म्हणून तुम्ही वापरायचं. समजते? त्या फ्युएलला बर्न करून किती हीट मिळते त्या हीटची क्वांटिटी ठरवती त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू. जेवढी हीट जास्त मिळणार तेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त, जेवढी हीट कमी तेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी. समजते? So the calorific value is the term which we use to measure the amount of heat produced. आता आपण जे हीट मेजर करतोय कॅलोरिफिक व्हॅल्यू मध्ये त्याच्या आधी डिफरंट युनिट आहे. There are different system to measure the calorific value, that is CGS, then MKS, SI unit. So for solid it is measured in solid or liquid fuel. For gaseous fuel for solid fuel generally it is measured in calorie per gram. एका ग्रॅम मध्ये किती कॅलरी मिळाल्या ते सांगणार युनिट म्हणजे तुमचं CGS. बरोबर. नंतर MKS म्हणजे काय, एका किलो पासून किती कॅलरी मिळाल्या, दॅट इज किलो कॅलरी पर केजी. आणि इन केस ऑफ SI युनिट इट इज मेजर इन joules per kg. युनिट एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकता, व्हॉट इज द SI unit for measuring the calorific value of solid fuel, that is joule per kg. MKS मध्ये आपण मेजर करत असेल तर MKS is the larger unit, CGS is the smaller unit. Kilo calorie per kg, calorie per gram, joules per kg. And when it is gaseous fuel, that time calorie per liter, kilo calorie per meters cube, joules per meter cube. These are the three system of measurement of calorific value of food. या 3 युनिट मध्ये आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू आपली मेजर करतोय. CGS, MKS and SI unit. These are the 3 unit to measure the calorific value. समजते? डाऊट नाही? ठीक आहे. आपल्याला आता फ्युएल म्हणजे काय ते समजलं, ते कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये असतं, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्याच्याविषयी आपण अभ्यास केला. प्रायमरी फ्युएल म्हणजे काय, सेकंडरी फ्युएल म्हणजे काय हे तुम्हाला समजले. त्याच्या 2 टर्म तुम्हाला मी शिकवले आहे विद्यार्थी मित्रांनो, इग्निशन टेम्परेचर आणि कॅलोरिफिक व्हॅल्यू. दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स टू सिलेक्ट द फ्युएल. आपण इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय, मिनिमम टेम्परेचर at which fuel carries the fuel combined with the oxygen, or we can say a minimum temperature at which combustion of fuel takes place, that is ignition temperature. Calorific value म्हणजे काय, how much heat is produced by burning that fuel, that is calorific value. Now we will discuss about the different type of fuel, solid fuel, liquid fuel आणि gaseous fuel. एक एक फ्युएल बद्दल आपण माहिती आपण घेणार आहोत. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द सॉलिड फ्युएल. आता आपण बघणार आहोत कोल बद्दल माहिती घेणार आहोत. कोळसा, कोल सॅम्पल. आता कोल सॅम्पल कुठून मिळतं आपल्याला, कसं असतं,
एक ब्लॅक कलरचा एक सबस्टन्स असतो जो आपल्या जमिनीत मिळतो मोस्टली मायनिंग करतो आपण त्यावेळेस आपल्याला एक ब्लॅक कलरचा सबस्टन्स मिळतोय दॅट इज मोस्टली अ कोल सॅम्पल इट इज ब्लॅक carbonous substance which is produced by degradation or decomposition that is called as alteration process of vegetable matter under favorable condition अंडरग्राउंड वॉटर मध्ये अंडरग्राउंड मध्ये सरफेस जमिनीच्या खाली जे काय आपलं व्हेजिटेबल मॅटर असतील ते काय होतात डिकम्पोज होतात आणि त्याच्यापासून आपल्याला कोल सॅम्पल मिळतोय म्हणजे काय होतंय त्याचं डिकम्पोजिशन होतंय व्हेजिटेबल मॅटर्स and when the decomposition of vegetable matters takes place after the decomposition of vegetable matter on below the soil in different layer we get the coal sample जमिनीच्या खाली एक डिफरंट लेयर मध्ये आपल्याला कोल सॅम्पल मिळतो किती वर्ष जुनं राहिलेलं व्हेजिटेबल मॅटर डिपेंडिंग ऑन दॅट डिफरंट लेयर फॉर्म होतात जितकं जुनं असेल व्हेजिटेबल मॅटर इतकं ते जमिनीच्या खाली मिळणार तितकं त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असणार आहे तसे त्या टाईप ऑफ कोल डिफरंट आहे जे आपण पुढे बघणार आहोत थोडक्यात कसं मिळतंय ज्यावेळेस तुमचं व्हेजिटेबल मॅटर असतील ज्यावेळेस जमिनीच्या खाली ते गाडले जातात किंवा पुरले जातात त्यावेळेस काय होतं डिकम्पोजिशन होतं आणि त्यातनं आपल्याला कोल सॅम्पल मिळतो मग आपण जे व्हेजिटेबल मॅटर म्हणतोय कोल सॅम्पल च्या डिकम्पोजिशन पासून जे मिळतंय कोल सॅम्पल व्हेजिटेबल मॅटरच्या ती जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण कोलिफिकेशन कोलिफिकेशन which is also called as alteration of qualification or alteration of coal. It is a process of transformation of vegetable matter into coal. Transformation of vegetable matter into coal is called as a qualification or alteration of coal. समजते ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्हेजिटेबल मॅटर into coal is called as a qualification. आता एक qualification कसं होतं how that formation of coal takes place ही प्रोसेस म्हणजे काय आपलं qualification or alteration of coal व्हेजिटेबल मॅटर पासून कोल मिळण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण कोलिफिकेशन दुसरं नाव काय अल्टरेशन ऑफ कोल माती कशी मिळते बघा आपलं जे काय व्हेजिटेबल मॅटर असतं that vegetable matter mostly contains cellulose that is C6H10O5 सेल्युलोज ज्या जमिनीच्या खाली जातं त्या जमिनीमध्ये असलेले काही जे काही बॅक्टेरिया असतात बॅक्टेरिया ते काय करतात डिकम्पोजिशन होतं बॅक्टेरिया डिकम्पोजिशन होतं जमिनीच्या खाली म्हणजे काय असणार आहे इन absence of air that is in absence of O2 that is called as anaerobic that is called as anaerobic process anaerobic process म्हणजे काय होते इन absence of air बघूयात आपण प्रोसेस काय होते due to the bacteria
a decomposition takes place. कार्बन डायऑक्साइड गॅस हा जो काय तुमचा सेल्युलोज जातं त्याचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे. त्याचं काय होईल, ब्रेकिंग होईल. Decomposition or breaking of that cellulose takes place, and in that breaking process or in that decomposition process, carbon dioxide gas is released, water is released, methane gas is released, and at the end carbon is remain. So after a bacterial decomposition we get the compound which is rich in carbon content. We get the compound which is rich in carbon content. कार्बन कंटेंट त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. म्हणजे तुम्ही बघा जमिनीच्या खाली सपोज दिस इज अ लेअर ऑफ सँड, जसं जसं तुम्ही जमिनीच्या खाली जाणार तुम्हाला डिफरंट लेअर मध्ये कोल सॅम्पल मिळणार. पण ते कोल सॅम्पल जे तुम्हाला मिळणार डिफरंट लेअर मध्ये, that coal sample is different according to the carbon content. जसं तुम्ही जमिनीच्या खाली येणार, this is the surface layer, this is surface layer, बरोबर. जसं जमिनीचे तुम्ही खाली जाणार तसं तुम्हाला डिफरंट टाइप ऑफ कोल मिळतात. जसं जसं तुम्ही खाली जाणार तसं कार्बन कंटेंट काय होणार तुमचं, इन्क्रीज होत जाणार. तसं तुम्ही डाऊन होणार. डिपेंडिंग ऑन दॅट कार्बन कंटेंट इट इज क्लासिफाइड इंटू 4 डिफरंट टाइप. सगळ्यात पहिला असं तुमचा पीट, देन लिग्नाइट, then bituminous and anthracite are the type of coal. थोडक्यात तुमचं जे काय होतं सगळ्यात वरती काय होतं, वूड सॅम्पल होतं. वूड पासून मिळाला तुम्हाला पीट, देन मिळाला लिग्नाइट, देन बिट्युमिनस, देन अँथ्रासाइट बाय नंबर ऑफ स्टेप. वूड पासून पीट पासून लिग्नाइट पासून बिट्युमिनस, देन अँथ्रासाइट. अशा पद्धतीने तुमचं कार्बनचं कंटेंट ते काय होतं, इनरिच होतंय किंवा वाढतंय. सो these are the different form of coal, that is first step is wood, then peat, then lignite, then bituminous, and then anthracite. असे जमिनीच्या खाली जसं तुम्ही खाली जाणार सगळ्यात शेवटी तो तुम्हाला कोल मिळणार तो अँथ्रासाइट असेल. वूड, पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट आर द टाइप ऑफ कोल सॅम्पल. ठीक आहे. आता बघूया आपण ते कोल सॅम्पल कोणते आणि कुठे आपण यूज करतोय. बघा पहिला टाइप आहे तुमचा पीट. त्याच्यामध्ये साधारणतः 50 ते 60% कार्बन असतं. लिग्नाइट 60 to 70% कार्बन असतो. बिट्युमिनस 75 to 80% कार्बन. अँथ्रासाइट मध्ये 90 to 95% कार्बन. इन शॉर्ट तसं तुम्ही खाली जाणार कार्बन कंटेंट काय होतंय, वाढतंय. आणि कार्बन हा मेन इलेमेंट आहे जो तुम्हाला हीट प्रोड्यूस करतोय. त्यामुळे जसं जसं कार्बन वाढत जाईल तशी तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू सुद्धा काय होते, वाढते. आता इथं आपल्याला दिले कॅलोरिफिक व्हॅल्यू इन किलो कॅलरी पर केजी. बघा पीटची किती आहे, 5400, 6300, 8
000 means 5,400, 6,300, 8,000, 8,700 किलो कॅलरी पर केजी. किलो कॅलरी पर केजी मध्ये आपल्याला काय मिळते, कॅलोरिफिक व्हॅल्यू मिळते आपली. दॅट इज अ क्लासिफिकेशन ऑफ कोल अकॉर्डिंग टू द calorific value, according to the calorific value, that coal is classified according to the calorific value. समजते. आता त्याची प्रॉपर्टीज कुठे आपण यूज करतो त्या कोलला बघा. जे सगळ्यात पहिलं कोल सॅम्पल जे आहे तुमचं दॅट इज पीठ, हे लो क्वालिटी असणार आहे. म्हणजे ते लाकूड जे म्हणतो आपण, लाकडावर जस्ट प्रोसेस चालू झालेली असणार, त्यामुळे ते कसं असणार आहे साधारणतः उडचा जो कलर असतो त्या कलरचा त्याचा कलर मॅच होत असेल, म्हणजे ब्राऊन कलर असणार आहे. ते कसं असणार आहे फायब्रस, त्याच्यापासून जी हीट मिळते ती कशी असणार आहे, कमी असणार आहे, लेस हीट प्रोड्यूस. ओके अँड ओके अँड मोर स्मोक, जास्त प्रमाणात धूर त्याच्यामध्ये येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला बर्न करणार पीठला त्यावेळेस हीट कमी मिळेल, धूर जास्त असेल म्हणजे स्मोक जास्त असेल, आणि ऍश म्हणजे काय तुमची राख म्हणतो आपण, त्या ऍशचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. मोर स्मोक अँड ऍश. पुढचा आहे तुमचा लिग्नाइट. हा कसा आहे, हा ब्राऊन कलर होता, हा ब्राउनिश ब्लॅक. थोडक्यात काय होतं, कलर ब्राऊन पासून ब्लॅक कलर पर्यंत आपला कलर चेंज होत जातो. हा ब्राऊन होता पीठ, लिग्नाइट कसा आहे ब्राउनिश ब्लॅक आहे. ज्यावेळेस तुम्ही बर्न करणार त्यावेळेस मॉइश्चर याच्यामध्ये जास्त असल्यामुळे हा बर्न करेल, पण बर्न विथ स्मोकी फ्लेम. हा कुठे वापरतो आपण, दॅट इज यूज इन ॲज अ बॉयलर फ्युएल. याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बॉयलर फ्युएल म्हणून कोणतं वापरतो आपण, लिग्नाइट वापरतोय. नंतर ब्युटिमिनस बघा, हा कसा आहे, पहिला होता ब्राऊन, देन ब्राउनिश ब्लॅक, थर्ड कसा आपला ब्लॅक कलरचा. हा आपण जास्त प्रमाणात वापरतोय, वाईडली यूज. इट बर्न्स विथ अ स्मोकी फ्लेम अँड जनरली ॲज अ डोमेस्टिक फ्युएल म्हणून आपण याचा यूज करतोय. हा प्रश्न एक्झाम मध्ये लास्ट इयरला विचारला होता. विच टाइप ऑफ कोल इज यूज ॲज अ डोमेस्टिक फ्युएल, दॅट इज ब्युटिमिनस इज डोमेस्टिक फ्युएल. समजते. लास्ट टाइप तुमचा आहे अँथ्रेसाइट. याचा कसा कलर आहे, ब्लॅक कलर आहे, बट ब्लॅक शायनिंग आहे, ब्लॅक लस्ट्रस, शायनिंग करतोय. ब्लॅक कलर डार्क ब्लॅक आहे पण शायनिंग कलर आहे. हा सगळ्यात सुपिरियर क्वालिटीचा कोल आहे, त्यामुळे किंमत जास्त असणार आहे. सुपिरियर क्वालिटी ऑफ कोल प्रोड्यूस लार्ज क्वांटिटी ऑफ हीट, म्हणून आपण म्हणतो की कॅलोरी व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे, कारण जास्त हीट मिळते. तो सुपिरियर क्वालिटीचा आहे, लार्ज हीट मिळते. हा ज्यावेळेस बर्न करतोय त्यावेळेस मिनिमम स्मोक मिळतोय, जास्त धूर मिळत नाही, म्हणजे कारण त्यात मॉइश्चर प्रमाण कमी आहे, व्होलेटाइल मॅटर प्रमाण कमी आहे, त्यामुळे मिनिमम स्मोक. इट इज यूज इन मेटलॉजिकल इंडस्ट्रीज. मेटलॉजिकल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ फ्युएल आपण त्याचा यूज करतोय. इट इज यूज इन मेटलॉजिकल इंडस्ट्रीज ॲज अ फ्युएल आपण त्याचा यूज करतोय इन मेटलॉजिकल इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, समजतं इथे. हे झालं आपले 4 टाइप ऑफ कोल. आता हे कोलचं अनालिसिस कसं करायचं याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरला, दॅट इज अनालिसिस ऑफ कोल. ओके, थँक्यू.